नमस्कार मंडळी, वैशूज किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण कर्नाटकी बेंद्रानिमित्त चकली बनवणार आहोत. त्यासाठी इथे आपण 2 मापटे तांदूळ, 1 मापटे हरभरा डाळ व 1 वाटी उडीद डाळ भाजते वेळी 1 चमचा धणे व 1 चमचा जिरे घालायचे व भाजून घ्यायचे. इथे दळून पीठ घेतले आहे. चवीनुसार तिखट, मीठ आणि 2 चमचे ओवा व 3 चमचे तीळ घेतलेत व 1 लिटर पाणी घेतलेले आहे अंदाजे. त्यानंतर आपण गॅसवर पातेले ठेवून 2 पळी तेल कडवून घेतले. गॅसची फ्लेम कमीच ठेवावी. त्यामध्ये आपण घेतलेले सर्व साहित्य घालून मग पाणी घालायचं आहे. या अदनाला उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे. अदनाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये सर्व पीठ घालून ते एकजीव करायचं आहे आणि 5 मिनिटे ते उकडून घ्यायचं आहे. मग उकडलेले पीठ थोडंसं गार पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे. पीठ घट्ट मळावे जेणेकरून चकलीला काटे दिसतील. कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आणि चकल्या गाळून घ्यायच्या आहेत. मग तेल कढल्यावरती चकल्या तळून घ्यायच्या आहेत. चकली नीट दोन्ही बाजूने भाजावी आणि मग अशा आपल्या चकल्या तयार होतील खमंग अशा.